नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आज सकाळी अष्टपैलू अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेलं आहे. मुंबईमध्ये राहत्या घरी त्यांचं निधन झालंय. ते 66 वर्षांचे होते. अष्टपैलू अभिनेते अशी त्यांची ओळख होती आणि पद्मश्री पुरस्काराने त्यांच्या कलाक्षेत्रामधल्या योगदानाची दखल घेतली गेली होती. सह्याद्री वाहिनीतर्फे या अष्टपैलू अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली. मंडळी, असं म्हटलं जातं की जागतिकीकरणाच्या युगामध्ये देशाचं मूल्यमापन कशा प्रकारे केलं जातं, तर ते एक महत्त्वाच्या पैलूवरती केलं जातं. तो पैलू आहे तो म्हणजे ऊर्जा आणि इंधन. म्हणजे मुद्दा असा येतो की एखादा देश जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये जेव्हा वाहतो आहे, धावतो आहे आणि वेगाने एका प्रगतीच्या पथावरती जाऊ इच्छितो आहे, तेव्हा साधन सामुग्रीचा, इंधनाचा, ऊर्जेचा तो कशा प्रकारे वापर करतो आहे हा कळीचा मुद्दा आहे. पुरेपूर वापर, सुयोग्य वापर आणि यथार्थ वापर या तिन्ही शब्दांचे अर्थ लक्षात घेत त्या प्रकारे ज्या देशाची वाटचाल सुरू आहे तो देश हा जागतिकीकरणामध्ये अव्वल मानला जातो. आज विकसनशील देश अशी आपल्या देशाची ओळख आहे आणि जागतिकीकरणाच्या या प्रवाहामध्ये आपण जेव्हा आपलं साबित करू इच्छितो तेव्हा साधन सामुग्री, ऊर्जा, इंधन या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये जनमानसामध्ये कितपत जागरूकता आहे हे सगळं जाणून घेणं आणि याविषयी योग्य पद्धतीने जाण असणं आणि अंमलबजावणी होणं या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. याच सगळ्या दृष्टिकोनातनं इंधन सप्ताहानिमित्त ऊर्जा बचत आणि इंधन संवर्धन या दृष्टिकोनातनं आजचा आपला महत्त्वपूर्ण विशेष भाग इंधन बचत काळाची गरज. आणि या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे अतुल व्यवहारे यांना. सर नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांविषयी सांगायचं म्हणजे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी बीटेक ही पदवी प्राप्त केलेली आहे. मान्यताप्राप्त लेखा परीक्षक अर्थात एनर्जी ऑडिटर हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधल्या कामाचा त्यांचा 23 वर्षांचा अनुभव आहे. पेट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन मुंबई इथे सध्या ते अतिरिक्त संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवरती आहेत. एनर्जी ऑडिट आणि त्याविषयी जनजागृती हा त्यांच्या कामाचा खास भाग आहे. त्यांच्या अनुभवाचा आज आपण फायदा करून घेणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातच आज आपण जाणून घेणार आहोत की इंधन ही काळाची गरज असताना त्या दृष्टिकोनातनं घरगुती वापरामध्ये, कचेरीमध्ये आणि आपल्या समाजामध्ये वावरताना प्रत्येक ठिकाणी आपण ही गरज ओळखून कशा प्रकारे वागायला हवं. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक माहिती आहेतच, ते असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे, त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. इंधन बचत काळाची गरज मार्गदर्शन करतायत अतुल व्यवहारे. सर, सगळ्यात आधी सध्या केंद्र सरकारने जो सप्ताह आयोजित केलेला आहे तो म्हणजे इंधन बचत आणि ऊर्जा संवर्धन. ऊर्जा आणि इंधन या दोन शब्दांमध्ये सुद्धा सामान्य माणसांमध्ये गल्लत होते. आपलं काय मत आहे? ऊर्जा म्हणजे बेसिकली आपण इलेक्ट्रिसिटी किंवा मग ऊर्जेचे जे निरनिराळे प्रकार आहेत, सौर ऊर्जा म्हणा किंवा मग कोळशाच्या स्वरूपामध्ये आपण असं सर्वार्थाने धरतो. पण इंधन हे फॉसिल फ्युएल म्हणजे जमिनीच्या खालून किंवा समुद्राच्या खालून जे आपल्याला खनिज तेल मिळतं किंवा कच्चं तेल त्यापासून जे वेगवेगळे प्रोडक्ट आपण तयार करतो त्याला आपण इंधन असं म्हणू शकतो. बरं. आणि इंधनाशिवाय आज आपण विचारच करू शकत नाही आपण कसं जगू शकणार. आपण असा विचार करूया की सकाळी आपण उठलो उद्याला आणि जगातलं इंधनच संपून गेलंय, तर सकाळपासून आपण असं बघू शकतो की आपण उठल्यानंतर घरी गॅस नाही आहे तर चहा कसा करणार. मग आपल्याला स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा आपल्या कचेरीमध्ये जायचं आहे तर ट्रान्सपोर्ट व्यवस्था ती पूर्णपणे कोलमडून गेलेली असेल तर आपल्या हातात काय राहणार, पायी चालत जाणे आणि तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल. तर अशा रीतीने आपलं जीवन अत्यंत संकटाने ग्रस्त होईल. म्हणून आज आपण जसं सांगितलं आहे इंधन बचत काळाची गरज हे अत्यंत समर्पक उद्दिष्ट आपण ठेवलाय, टॉपिक ठेवलाय.
धन्यवाद सर. जेव्हा इंधन आणि ऊर्जा ही मोलाची आहेत, किंबहुना आपल्या जगण्यामधली ही दोन महत्वपूर्ण चाकं आहेत, एका नाण्याच्या दोन बाजूत असं काहीसं म्हणता येऊ शकेल. मग यावेळी दृष्टिकोनाने विचार करताना जनमानसामध्ये हा मुद्दा ठसवायला हवा. आपल्या कामाचाही तो महत्वपूर्ण भाग आहे की जनमानसामध्ये याविषयी आपण जनजागृती करता. बरोबर. हा सप्ताह सध्या केंद्र सरकारने आयोजित केलेला आहे. या सप्ताहामागचं उद्दिष्ट जेव्हा लक्षामध्ये येतं तेव्हा कृतिशीलता काय हवी? हा जो ऊर्जा संरक्षण आणि तेल इंधन संवर्धन पंधरवडा 1991 सालापासून भारतामध्ये जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. तो म्हणजे 16 जानेवारी ते 31 जानेवारी. परंतु आज तेलाची जे गरज आहे, इंधनाची जी गरज आहे ते लक्षात घेता सरकारने ह्या वर्षी 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी एक महिना सक्षम 2017 ह्या नावाने हा महोत्सव तेल संरक्षण किंवा आपण म्हणू शकतो त्याला संरक्षण क्षमता महोत्सव 2017 ह्यामध्ये निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. अच्छा सर, तुमच्याकडे काही महत्वपूर्ण स्लाइड्स पण आहेत, त्याविषयी पण मला जाणून घ्यायला आवडेल की या स्लाइड्स नेमकं काय आकडेवारी आमच्यापाशी सांगत आहेत. माझ्याकडे काही प्रेझेंटेशन स्लाइड्स मी तयार केल्या आहेत. त्यासाठी मी तुम्हाला एक सांगू शकतो की मूलतः जे आपण इंधन वापरतो ते आहे खनिज तेल. अच्छा, ह्याच्या विषयीचा जो प्रवास आहे, जे खनिज तेल तयार कसं झालं हा खूप मोठा रंजक माहिती आहे. आणि ती म्हणजे अब्जावधी वर्षापूर्वी खनिज तेल हे तयार होताना जी प्रक्रिया झाली, जी झाडं असतात, जीवजंतू असतात, प्राणी असतात, ती काळाच्या ओघामध्ये जमिनीखाली दबल्या गेली आणि उष्णता आणि दाब ह्यामुळे अब्जावधी वर्षामध्ये त्याचं खनिज तेलामध्ये रूपांतर झालं. म्हणून त्याला आपण फॉसिल फ्युएल असं म्हणतो. फॉसिल फ्युएल. येस. आणि त्यामुळे काय होतं की हे समुद्राच्या खाली तळाशी जे तेल असतं आणि जमिनीमध्ये ते मग काही प्रक्रिया करून वर खेचलं जातं आणि पेट्रोलियम रिफायनरीमध्ये त्याचं प्रोसेसिंग केलं जातं. त्यामुळे आपल्याला तुम्हाला माहिती असेल कच्चं तेल काळ्या रंगाचं असतं, जे 80% आपण आयात करतो. आणि भारतामध्ये जसे ह्या स्लाइडमध्ये आम्ही दाखवतो एनर्जी रिझर्व्ह म्हणजे त्याचं जे ऑइल आहे मिलियन टन्स, जगाच्या दृष्टीने आपण त्याचं जर कंपॅरिझन केलाय तर आपल्याकडे फक्त 0.58% हे साठे भारतामध्ये उपलब्ध आहेत आणि गॅसचे 0.8 म्हणजे तुम्ही बघा जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत साठे, पण भारतामध्ये खूप कमी आहेत. म्हणून आपल्याला ते इम्पोर्ट करावं लागतं, आयात करावं लागतं. त्यावर जवळपास 4 लाख कोटीच्या वर भारताला पैसे खर्च करावे लागतात. जर आपण ह्यामध्ये 15 ते 20% आपण सेव्हिंग केलं, त्याचं जे संवर्धन केलं किंवा संरक्षण केलं तर 80,000 कोटीच्या वर आपण बचत करू शकतो. बरोबर आहे. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय सर, तुमच्या परवानगीने तो घेते. धन्यवाद. सिद्धेश भूषाणे आपल्याशी बोलू इच्छितात नवी मुंबईहून. नमस्कार सिद्धेश, बोला. नमस्कार, माझे 2 प्रश्न आहेत. इंधन बचतीसाठी घरगुती कोणकोणते उपाय केले पाहिजेत आणि दुसरा प्रश्न असा आहे की ग्रामीण व शहरी भागात इंधन बचत करण्यासाठी व त्याच्यामध्ये जागृती निर्माती करण्यासाठी कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात. धन्यवाद भूषणजी, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. हो ना. आता आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघातर्फे आणि भारत सरकारतर्फे घरगुती वापरासाठी इंधनाचे निरनिराळे उपाय यामध्ये आपण पुढे सांगणार आहोत. ज्यामध्ये एलपीजी सिलेंडर जे आपण घरी वापरतो, एलपीजी स्टोव्ह वापरतो, ते लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हे त्याचं आपण एक्सपान्शन करू शकतो. तर त्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. एक म्हणजे एलपीजी जो आहे गॅस आहे त्याची सुरक्षितता आणि दुसरं म्हणजे त्याची बचत. स्क्रीनवर आपल्याला दिसतंय ते. तर त्यामध्ये आपण एक पहिला पॉइंट जर बघितला तर तुम्ही अन्न शिजवण्याआधी जर सगळ्या गोष्टी तयार केल्या गृहिणींनी घरामध्ये तर त्याचा जो वेळ आहे तो कमी लागतो आणि ऑटोमॅटिकली गॅसचं बचत होतं. दुसरा प्रेशर कुकरचा वापर. घरगुती वापरामध्ये प्रेशर कुकरचा आपण वापर केला तर त्यामध्ये अन्न शिजवण्यासाठी जे पोषक तत्व असतात ते वाचल्या जातात आणि जी वाफ असते त्यामुळे स्टीममुळे कमी वेळेमध्ये
आणि कमी खर्चामध्ये एलपीजीची बचत केल्या जाते. स्लाइडमध्ये चित्रांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय की कशा प्रकारे वाफ दवडली जाते आणि वाफेच्या माध्यमातून पदार्थ पण शिजतोय. प्रेशर कुकरचा वापर आणि भांड्याचा वापर यामध्ये किती फरक पडतो? त्यामध्ये जवळपास 20% फरक पडतो. जर आपण भांड्यामध्ये अन्न शिजवलं तर त्यामुळे आपल्याला जास्त खर्च एलपीजी इंधन लागतं, म्हणजे खुलं भांड असतं आणि झाकून ठेवलं तर थोडीफार ऊर्जा बचत होऊ शकते वाफेच्या माध्यमातून. पण प्रेशर कुकरचं हे सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे की जो वाफेचा दाब असतो, गरम स्टीम 100 डिग्री सेंटीग्रेडला जी वाफ तयार होते त्यामुळे अन्न शिजण्यासाठी लवकर आपल्याला मदत मिळते. बरोबर आहे. आणि त्याच्या जे शिट्ट्या असतात 1 2 3 आपण शिट्ट्या बघतो आणि त्यामध्ये जशी जशी धान्य आपण कडधान्य म्हणा किंवा भात किंवा डाळ आपण शिजवतो तर वेगवेगळ्या भांड्यामध्ये जर एकत्र शिजवलं तर ऑटोमॅटिकली आपली ऊर्जा किंवा इंधन एलपीजी हे बचत होतं. खरं सर, याच्यामध्ये अजून एक छोटासा मुद्दा ऍड विचारू इच्छिते, तो म्हणजे असा की पदार्थाची क्वांटिटी समजा प्रमाण कमी असेल तर त्या दृष्टिकोनातून भांड्याचा आकार हा सुद्धा त्या दृष्टिकोनातून लहान जास्त कमी जास्त करणं हेही गृहिणीने ते करणंही आवश्यक आहे. बरोबर, एकदम बरोबर. मी तुमच्या मताशी सहमत आहे. आपल्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांच्या प्रमाणामध्ये जेवढं अन्न शिजवायचं तर छोटं भांडं असेल आणि त्या प्रमाणात आपण पाणी जर वापरलं कमी म्हणजे योग्यरित्या पाणी वापरलं तर त्यामुळे आपल्याला जी एलपीजी लागेल तेवढं इंधन योग्य प्रमाणात लागेल, वाया नाही जाणार. बरोबर आहे. जेव्हा आपण ऑइल कन्झर्वेशन म्हणतो, इंधन बचत म्हणतो, ऊर्जा निर्मिती म्हणतो, तर ह्या करत असताना सुद्धा एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये वावरताना ही गोष्ट माझी नाही त्याबाबत मी जागरूकता का बाळगावी. आणि जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये जेव्हा आपण ठामपणे एक देशाचा नागरिक म्हणून उभे असतो तेव्हा नेमकी हीच गोष्ट ठामपणे बघितली जाते की समाज भूमिकेमध्ये आपण कसे वावरत आहोत. समाजामध्ये वावरताना इंधन बचत या दृष्टिकोनातून कशी भूमिका असायला हवी सामान्य माणसाची? सामान्य माणसाला नेहमी प्रश्न पडतो की माझा यामध्ये काय रोल आहे, माझी भूमिका काय आहे. मला असं वाटतं की सगळ्यात मोठी भूमिका सामान्य माणसाची आहे. तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये जवळपास 40% इंधन हे वाहतुकीवर खर्च केलं जातं. त्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल येतं मुख्यतः. आणि ह्यामुळे आणि घरामध्ये आपण जे इंधन वापरतो ते जवळपास 20% असतं. सामान्य माणसांनी काय करायला पाहिजे यामध्ये की प्लॅनिंग आपण त्याला म्हणू शकतो. मी तुम्हाला एक आणखी स्लाइड दाखवीन. यामध्ये नियोजन आवश्यक आहे. नियोजनामध्ये आपल्याला वेळ किती लागेल आणि आपण जर पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे बसेस आहे किंवा मग रेल्वे आहे, त्यानंतर आजकाल मोठ्या शहरामध्ये मुंबईमध्ये मेट्रो पण आली आहे, तर मेट्रोनी प्रवास केला तर आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. कारण आजकाल शहरामध्ये आपण बघतो वाहतुकीच्या समस्या आहेत, ट्रॅफिक जाम होतो, वेळ लागतो. तर या सगळ्यापासून आणि मुख्यतः इंधनाची बचत होते. खरंय. आपण सगळेच जण जाणता की अष्टपैलू अभिनेते ओम पुरी यांचं आज सकाळी निधन झालेलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जशी आपल्याला त्यांची ओळख आहे त्याचबरोबर घाशीराम कोतवाल या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. बरोबरीने अमेरिकन ब्रिटिश चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा त्यांच्या कलाकृतींनी ज्या वेगवेगळ्या भूमिकांनी दखल घ्यायला भाग पाडलं होतं. सिनेरसिकांच्या मनावर अखंड अधिराज्य गाजवणारे ओम पुरी, त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या अभिनयाची एक वेगळी झलक आपल्यासमोर उलगडतीये या ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून. एक अनोखी श्रद्धांजलि सह्याद्री वाहिनीकडून. क्योंकि रेलवे से पहले मेरे पिताजी आर्मी में थे जी. तो स्कूल में ही एक्टिविटीज जनरली तो हमने 2 शॉर्ट प्लेज भी किए थे स्कूल में. फिर भी मतलब मैं आर्मी का ही मन में था मेरे. फिर कॉलेज में आए तो भी प्लेज वगैरह कंटिन्यू रहे. तो एक यूथ फेस्टिवल में जो यूनिवर्सिटी का था उसमें मुझे बेस्ट एक्टर का अवार्ड मिला. तो एक हरपाल टिवाना साहब थे जो नेशनल स्कूल ऑफ ड्रामा के पढ़े हुए थे और उनका अपना एक थिएटर ग्रुप था पंजाब कला मंच. तो उन्होंने मुझे बुलाया और पूछा कि भाई आप कौन से कॉलेज में हो. तो मैंने उन्हें बताया कि जी मैं फलां कॉलेज में हूँ. तो बोले मैं चाहता हूँ कि आप हमारा थिएटर ग्रुप ज्वाइन करो. हम वी आर सेमी प्रोफेशनल और हम लगातार नाटक करते रहते हैं. मैंने कहा जी मैं नहीं कर सकता. उन्होंने कहा वजह. मैंने कहा वजह ये है कि मैं दिन में नौकरी करता हूँ और इवनिंग कॉलेज में पढ़ने जाता हूँ उसी कॉलेज में.
तो उन्होंने कहा ओ अच्छा, कितने पैसे मिलते हैं? मैंने कहा जी 125 रुपए। बोले आप ऐसा करो, आप डे स्कॉलर बन जाओ और इवनिंग में हमारे थिएटर ग्रुप में आओ, मैं आपको 150 रुपए दूंगा। अष्टपैलू अभिनेते पद्मश्री ओम पुरी सर, आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आपण कायमच आमच्या बरोबर आहात, आपण अमर आहात. भावपूर्ण श्रद्धांजली. मंडळी, आज सखी सह्याद्रीच्या माध्यमातून आपण बोलत आहोत तो म्हणजे इंधन बचत आणि ऊर्जा संवर्धन या दृष्टिकोनातून इंधन बचत काळाची गरज याविषयी आपल्याला समजावून सांगतात अतुल व्यवहारे सर. कार्यक्रमामधला पुढचा फोन आलाय तो घेते. शुभदा देशपांडे आपल्याशी बोलू इच्छितात दादरहून. नमस्कार. हा नमस्कार आपल्या दोघांनाही. मी डॉक्टर देशपांडे दादरवरून बोलते. मला असं विचारायचं होतं की आपल्याला भारताला एवढा सूर्यप्रकाशाचा अनायसे फायदा मिळतोय, तर त्याच्यातून सौर ऊर्जा तयार करून दैनंदिन आपल्याला काही त्याचा उपयोग कमी खर्चामध्ये करू शकतो का आपण? हो, थँक्यू. नमस्ते डॉक्टर देशपांडे. तुमचा प्रश्न खूप संयुक्तिक आहे. आज काळाला अनुसरून आपण सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये बरीचशी वाटचाल करतो आहे. आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी सौर ऊर्जा ह्या ऊर्जेच्या माध्यमाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं आहे. हो, तुम्हाला माहिती असेल सरोवर डॅम जो आहे त्याच्या ज्या कॅनलला पण सौर ऊर्जेचे पॅनल आलेत आणि मागच्या आठवड्यामध्ये हिंदुस्तान टाइम्समध्ये एक बातमी आली होती. मुंबईमध्ये सौर ऊर्जेचे बरेचसे उपयोग केले जातात. सिद्धिविनायक मंदिर आहे, लोकमान्य टिळक हॉस्पिटल कळवा, तिथे पण सौर ऊर्जेचे बरेचसे उपयोग केले जात आहेत आता. त्यामुळे एक होतं की सूर्याची जी उष्णता आहे तो आपण फ्रीमध्ये फुकटमध्ये वापरू शकतो. आणि त्यासाठी सुरुवातीला जरी आपल्याला असं वाटतं की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काही पैसे जास्त लागतील, पण सरकारच्या त्यासाठी बऱ्याचशा योजना आहेत. सरकार त्यामध्ये प्रोत्साहन देतं आणि डिस्काउंट पण देतं. तर त्यामध्ये निरनिराळ्या सरकारी विभागामध्ये जर आपण चौकशी केली, त्याच्या संकेतस्थळाला भेटी दिल्या तर आपल्याला त्या संदर्भामध्ये माहिती मिळू शकेल. खरंय सर. जेव्हा सौर ऊर्जेचा वापर असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो फक्त एकाच मुद्द्यापाशी येऊन थांबतो, तो म्हणजे गच्चीवरती ठेवलेली सूर्यचूल आणि त्याच्यामध्ये शिजवण्यात येणारे काही तुरळक पदार्थ. पण त्याही पलीकडे जाऊन सौर ऊर्जा जेव्हा मुबलक वापर शक्य आहे असं म्हणत असताना तो मुबलक वापर जनसामान्यांमध्ये एकत्र येऊन कशा प्रकारे होऊ शकेल सर? खूप छान तुम्ही मुद्दा मांडलाय. जनसामान्यामध्ये एकत्र येऊन सौर ऊर्जेचा आपण वापर कसा करू शकतो. राजस्थानमध्ये बरेच शेतकरी आता सौर ऊर्जेचा वापर करून, पॅनेलचा वापर करून, त्याला आपण फोटोव्होल्टाईक सेल म्हणतो, ते शेतीसाठी पंपानी पाणी खेचण्यासाठी वापरतात आणि त्यासाठी सुरक्षितता वगैरे बरेचसे छानपैकी आता उपाय योजले जातात. त्या पॅनेलची चोरी पण होत नाही आणि दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत सौर ऊर्जा ही साठवली जाते आणि त्याचा 24 तासासाठी वापर केला जातो. सौर ऊर्जेचे वेगवेगळे उपयोग आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही, एवढ्या प्रमाणात उपयोगात आणू शकतो सौर ऊर्जेला. जसं की हिमालयामध्ये जे टेकड्यांचे हिली विभाग आहेत तिथे सौर ऊर्जेवर लाईट असतात. सौर ऊर्जेचे दुसरे प्रकार म्हणजे सौर चुलीच्या ऐवजी आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो, त्याला आपण ग्रीड म्हणू शकतो. तर मागे मी अमूल डेअरीमध्ये जेव्हा आम्ही ऊर्जेचं ऑडिट आणि ऊर्जेचं प्रबंधन म्हणजे ISO 50000 इम्प्लिमेंटेशनसाठी अमूल डेअरीला गेलो होतो, तर त्यांनी सौर ऊर्जेचा वापर करून इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी पण बराचसा फायदा घेतला आहे. म्हणजे यामध्ये असं आहे की समाज मनाने एकत्र यायला हवं, सोसायट्यांमध्ये एकत्र यायला हवं, त्या दृष्टिकोनातून सौर ऊर्जेचे पॅनल्स बसवायला हवे, तसा विचार व्हायला हवा, त्याच्यामधली उपयुक्तता ही सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि वादविवाद न घालता अंमलबजावणीकडे कल यायला हवा, नाही का? एकदम बरोबर. पुढचा फोन आहे. बप्पू पठाण आपल्याशी बोलू इच्छितात अहमदनगरहून. नमस्कार. हा नमस्कार. बोला. हा बब्बू पठाण बोलतोय श्रीरामपूरवरून. परदेशामध्ये इथेनॉलचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतोय, तर आपल्या भारतामध्ये लवकरात लवकर कधी धोरण अवलंबलं जाईल पेट्रोलमध्ये मिक्स करण्यासाठी? धन्यवाद. पठाण साहेब धन्यवाद. खूप छान प्रश्न तुम्ही विचारला इथेनॉल बद्दल. तुम्हाला माहिती असेल ब्राझील या देशामध्ये इथेनॉल हे डिझेलमध्ये आणि इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो आणि त्याचं जे प्रमाण असतं साधारणतः 5 ते 10% इथेनॉल मिक्स करून आपण पेट्रोलमध्ये वापरू शकतो आणि ह्याचा प्रत्यक्षामध्ये
पेट्रोलियम रिफायनरीमध्ये उपयोग ऑलरेडी सुरू केला आहे मागच्या 8 ते 10 वर्षापासून, आणि त्यामध्ये इथेनॉलचं जे प्रमाण आहे तयार होण्याचं आणि डिमांड आपण ज्याला म्हणू की मागणी, ह्याची योग्य वेळ घालून त्यामध्ये ते पेट्रोलमध्ये मिसळलं जातं पेट्रोलियम स्टेशनला, आणि ते मग पेट्रोल जे इंधन आहे ते योग्य प्रमाणात स्टँडर्ड प्रमाणे आपल्याला अवेलेबल केलं जातं. खूप छान तुम्ही प्रश्न विचारला, धन्यवाद. जेव्हा आपण असं म्हणतो की ऊर्जा संवर्धन किंवा इंधन बचत आवश्यक आहे, त्याही बरोबरीने एक महत्त्वाचा येतो तो म्हणजे जागतिकीकरणाचा. ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये हे 2 मुद्दे ठळक आहेत आणि ग्लोबलाइज पातळीवरती स्वतःला साबित करत असताना या मुद्द्यांचा विचार कसा व्हायला हवा, अभ्यासक या दृष्टिकोनातून मला याविषयी आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. जागतिकीकरण आज अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण एक डेव्हलपिंग नेशन किंवा मग आपण ज्या संक्रमणामध्ये आहोत, तर काही वर्षामध्ये पुढच्या आपल्या देशाचं स्वप्न आहे की आपणही संपूर्णपणे विकसित देश म्हणून आपलं नाव होईल, आणि त्या दृष्टीने सरकारतर्फे बरेच प्रयत्न केले जात आहेत. इंधन बचत ह्या विषयामध्ये जर बोलायचं असेल तर जागतिकीकरण करताना जशी डिमांड वाढत जाते त्याप्रमाणे इंधनाचं जे कन्झम्पशन आहे, जो वापर आहे, तो पण दरवर्षी 10% जास्त त्यामध्ये वाढ होताना दिसून येते. अच्छा, हे होत असताना इंधनाचे जे परिणाम आहेत, दुष्परिणाम आहेत, हे पण आपल्याला बघावे लागतील. त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हा आपण बघू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय असतं की पृथ्वीचं तापमान हे साधारणतः ॲव्हरेज 2 डिग्री ते 3 डिग्रीच्या दरम्यान वाढ होताना आपल्याला दिसते, आणि हे निष्कर्ष जागतिक पातळीवर युनायटेड नेशन्सच्या ज्या रिसर्च संस्था आहेत, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आहे, त्यांनी हे निष्कर्ष मांडले आहेत. आणि तुम्हाला माहीतच असेल की मागच्या डिसेंबर 2015 साली मागच्या वर्षी आपले पंतप्रधान आणि भारत सरकारतर्फे पॅरिसला जागतिक परिषदेमध्ये जे म्हणजे क्लायमेट चेंज यावर परिषद झाली होती, आणि जगातले जवळपास 160 देशांचे प्रतिनिधी त्यामध्ये आले होते. तर जागतिक तापमान वृद्धी हा गंभीर विषय तिथे चर्चिला गेला, आणि त्यामध्ये आपल्या सरकारने असं सांगितलं की 2005 सालापासून 2035 सालापर्यंत जे कार्बनचं उत्सर्जन होतं त्यामध्ये आपण 30% कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं जे टार्गेट असतं ते आपण ॲक्सेप्ट केलं आहे. आणि त्यासाठी हे जे आपण सक्षम संरक्षण महोत्सव म्हणतो याची फार मोठी मदत आपल्याला होणार आहे. हे नाव सुद्धा फार यथार्थ आहे नाही का, सक्षम संरक्षण. खरं म्हणजे लक्षामध्ये घेतलं तर लक्षात येईल देशाला आणि पर्यायाने जागतिक मंचावर आपल्या देशाला सक्षम करणारं हे संरक्षण आहे. तेल आणि ऊर्जेच्या बचतीच्या माध्यमातून होणारं. विचार करायला हवा आणि अंमलबजावणी व्हायला हवी. पुढचा फोन आहे, श्रीराम चव्हाण आपल्याशी बोलतायत बदलापूरहून. नमस्कार. नमस्कार, बोला. हा सर, माझा प्रश्न असा आहे, भारताला 3 बाजूने समुद्राचा किनारा लाभलेला आहे. आणखी माझ्या पाहण्यात असं आढळले बऱ्याच राष्ट्रांमध्ये समुद्राच्या लाटांचा उपयोग केलेला आहे. भारतामध्ये तसं कुठं दिसत नाही. दुसरा प्रश्न असा की आता इलेक्ट्रिक वरती चालणाऱ्या गाड्या संशोधन झाले, काही प्रमाणात चालू आहेत, परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद नाही, किंवा त्याच्यामध्ये आणखी संशोधन करून व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून चांगल्या वापराजोग्या गाड्या बनवल्या जात नाहीत किंवा त्याच्याकडे लक्ष दिले जात नाहीत. दिल्लीमध्ये काही गाड्या चालू केलेल्या आहेत, परंतु ह्या पेट्रोलवरच्या डिझेलवरच्या गाड्या इतक्या आमाप त्याचं प्रोडक्शन चालूच आहे. तर ह्याच्यावरती सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मी माझा घ्यायचा विचार होता आणि एक ती गाडी मी वापरून पाहिली 2 व्हीलर, तर ते बरोबर काम देत नाही. तर ह्याच्याकडे काय लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. धन्यवाद सर. धन्यवाद चव्हाण साहेब. तुमचा पहिला जो प्रश्न आहे की भारताला 3 बाजूनी समुद्र किनारा लाभला आहे आणि ज्या लाटा असतात त्याला आपण टायडल एनर्जी म्हणतो, त्या लाटांचा उपयोग करून आपण ऊर्जा बचत किंवा ऊर्जा निर्मिती करू शकतो का? खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही मांडलाय. जगामध्ये ह्यावर खूप सारं संशोधन सुरू आहे आणि बरेचसे प्रोजेक्ट तुम्ही बघितलं इंटरनेटवर संकेतस्थळावर जाऊन तर तुम्हाला असं आढळून येईल की ह्यावर बरेचसे प्रोजेक्ट सुरू आहेत.
लाटांचा उपयोग ज्या लाटा येतात त्याला ते टर्बाईननी आपण ऊर्जा निर्मिती करू शकतो आणि मग ती ग्रीडला कनेक्ट करून ती ऊर्जा आपण वेगवेगळ्या प्रकारांसाठी वापरू शकतो. अच्छा, याचं तत्व खूप सोपं आणि खूप चांगल्या रीतीने कार्य करू शकते ह्यावर. तर सरकार पण ह्यामध्ये संशोधन करत आहे आणि ह्यामध्ये पुढे फ्युचरमध्ये बरंचसं आपण भविष्यामध्ये कार्य करू शकू असा मला विश्वास आहे. मस्त. म्हणजे आपण जाणताच की अष्टपैलू अभिनेते ओम पुरी आज आपल्यात नाहीयेत, पण त्यांच्या कला अभिनयाचा ठसा हा कायम आपल्या बरोबर आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी राष्ट्रीय नाट्यशाळेप्रमाणेच पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा कलाकाराचं अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्यांच्या अभिनयाचा ठसा हा देशात नाही तर परदेशामध्ये सुद्धा ठळकपणे उठलेला आहे. सह्याद्री वाहिनीशी त्यांचं एक अतूट नातं होतं. सह्याद्री वाहिनीबरोबर ते कायमच जोडलेले आहेत आणि पर्यायानं सगळ्याच सिने रसिकांशी ते कायमच जोडलेले असणार आहेत. त्यांच्या कामाची, त्यांच्या अभिनयाची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत आता आपण बघूया. नसीरुद्दीन शाह मेरे मित्र, हम नेशनल स्कूल ऑफ ड्रामा में एक ही क्लास में थे. तो एनएसडी से पास होने के बाद उसने फौरन फिल्म इंस्टीट्यूट ज्वाइन कर लिया और जब छुट्टियों में आया तो मेरे पास ठहरा दिल्ली में. तो ही परसुएडेड मी कि तुम फिल्म इंस्टीट्यूट आओ. और थिएटर की हालत मैंने देखी कि भाई भूखे मर रहे हैं. रेडियो स्टेशन पे टीवी भी बहुत ज्यादा नहीं था उस वक्त. कभी कभार मतलब महीने में शायद 2 प्रोग्राम मिल जाते थे रेडियो पे, 30-30 रुपए मिलते थे. और कभी कभार एक आध टीवी पे भी कोई नाटक कर रहा है तो उसमें एक कैरेक्टर मिल गया. तो बड़ी बड़ी कठिनाई थी. तो उसने कहा कि तुम फिल्म इंस्टीट्यूट आओ. और हमारा ध्यान फिल्मों की तरफ इसलिए गया कि उस वक्त 8 फिल्में बनना शुरू हो गई. जैसे श्याम बेनेगल की अंकुर आई. और फिर हम ने हमारे फिल्म इंस्टीट्यूट में एक फिल्म अप्रिसिएशन कोर्स हुआ था जिसमें सत्यजीत रे की फिल्में और ऋत्विक घटक की फिल्में, मृणाल सेन की फिल्में और रीजनल सिनेमा और हिंदी की पुरानी फिल्में, बिमल रॉय, गुरुदत्त, इन लोगों की फिल्में. तो फिर हमें एहसास हुआ कि सिनेमा बुरा माध्यम नहीं है. पद्मश्री ओम पुरी अभिनयाच्या माध्यमातून कायमच अमरत्वाने आपल्याबरोबर आहेत. मंडळी, आज आपण बोलत आहोत सखी सह्याद्रीमध्ये इंधन बचत काळाची गरज या दृष्टिकोनात आणि अतुल व्यवहारे सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, इंधन बचत म्हणत असताना आपल्या सवयी ज्या आहेत त्या कायम सगळ्या गोष्टींच्या आड येतात असं काहीसं वाटतं का? सवयी बदला, इंधन वाचवा, सवयी बदला, ऊर्जा संवर्धन करा, असं काहीसं होऊ शकेल? हो, नक्की. सवयी आपण इंग्रजी म्हणतो हॅबिट. हॅबिटचं स्पेलिंग आहे HABIT. जर आपण H हे अक्षर त्यातून काढलं तर अ बीट हे शिल्लक राहतं. ओके, इट्स अ बिट. ए अक्षर जरी काढलं तरी बीट म्हणजे थोडीशी सवय शिल्लक राहतेच. येस. आणि समजा आपण बी हे अक्षर पण त्यामधून काढलं तर इट रिमेन्स म्हणजे सवय शिल्लक राहतेच. आणि शेवटी आपण त्या इट मधून आय जरी काढला तरी टी म्हणजे चहाची सवय आपली कधीच जाणार नाही. चहा आपल्याला लागतोच लागतो. भारतीयांना चहा हवाच. म्हणायचं आहे की सवय बदलणं जरी कठीण वाटलं तरी सुद्धा ते अशक्य नाही. खरंय. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण घरी टीव्ही सर्वजण आवडीने पाहतो, सर्व चॅनल बघतात. रात्री झोपताना आपण रिमोटनी टीव्ही बंद करतो. मला एक सांगा की रिमोटनी जरी टीव्ही बंद केला तरी सुद्धा एक इलेक्ट्रिसिटीचा करंट त्यामध्ये त्या LED इंडिकेटरला दिसत असतो लाल रंगाचा. रात्री आपण 11 वाजता जर टीव्ही बंद केला तर पुढचे 6-7 तास तो करंट सुरू राहतो आणि खूप कमी म्हणजे 1 वॅट जरी आपण त्यामधून लॉस जर त्याचं नुकसान इलेक्ट्रिक करंटचं आपण जर धरलं तर प्रत्येकाच्या घरी जर टीव्ही आपण महाराष्ट्रामध्ये काउंट केले असे मोजले तर साधारणतः वर्षाला 5 ते 6 कोटी रुपये नक्कीच आपण देशाची इलेक्ट्रिसिटी वाचवू शकतो. आणि आपण 1 युनिट इलेक्ट्रिसिटी जर वाचवली तर 3 युनिटच्या इक्विव्हॅलंट आपण इंधन वाचवू शकतो. कारण इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आपल्याला कोळसा आणि इंधन हे वापरावं लागतं, ज्याचे साठे मर्यादित आहेत आणि जे कधी पण संपू शकतात. पुढच्या 30-40 वर्षानंतर सरकारने सांगितलंय की ते साठे संपण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी जे उपाय आहेत ते आपल्याला नेमके उपाय योजावे लागतील आणि ह्या सवयी आपल्याला बदलाव्या लागतील. सवयी बदलली. डॉक्टर अब्दुल कलाम सांगतात आपल्याला की देशाचं जे भविष्य आहे ते तुमच्या हातात नाही. तुम्ही भविष्य बघितलं नाही पण जरूर तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकता.
जर तुम्ही तुमची सवय आजच बदलली तर खरंय, म्हणजे आपण- सवयी बदला, देश बदला, समाज बदला, सगळं परिवर्तन एकाच सवयीवरती. Yes. तुम्ही आताच इलेक्ट्रिसिटीचा मुद्दा घेतला, म्हणजे याच दृष्टिकोनातनं डायलिनच्या माध्यमातून, दूरध्वनीच्या माध्यमातून आता आपल्या संपर्कात आहेत पॉवर सिस्टीम कन्सल्टंट असणारे श्रीयुत SM मुजुमदार सर. सरांचा पॉवर सिस्टीम कन्सल्टन्सीमधला ऊर्जा संवर्धन या पातळीवरचा, जागतिक पातळीवरचा गेल्या 50 वर्षांचा अनुभव आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मुळात ऊर्जा संवर्धन हे कशा प्रकारे साध्य होऊ शकतं दैनंदिन जीवनामध्ये, आणि त्यांचा अनुभव याविषयी काय सांगतो. सर नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आपल्या या क्षेत्रामधला गेल्या 50 वर्षांचा अनुभव आहे. जागतिक पातळीवरती आपण या दृष्टिकोनातनं काम केलेलं आहे. काय सांगाल ऊर्जा संवर्धन याविषयी? हो हो, याविषयी बरेच काही सांगण्यासारखं आहे. तर आता या उपलब्ध वेळेमध्ये काही मी माझ्या याबद्दलचे विचार सांगतो. अवश्य. ऊर्जा संवर्धन हे अतिशय महत्वाचं आहे. सध्या विजेच्या स्वरूपामध्ये ऊर्जा मोठ्या प्रमाणात वापरली जाते. या विजेच्या निर्मितीसाठी कोळसा, नैसर्गिक वायू, तेल यांचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो. एका सर्वेक्षणाप्रमाणे जवळ 5-6 वर्षापूर्वी सर्वेक्षण झालेलं होतं, आणि त्या सर्वेक्षणाप्रमाणे कोळसा आगामी 200 वर्ष, वायू आगामी 65 वर्ष, तेल आगामी 45 वर्ष एवढंच पुरू शकेल. तर या दृष्टीने याचा काटकसरीने वापर होणे अतिशय आवश्यक आहे. ही एक बाब झाली. आणि दुसरी एक बाब अशी की हे इंधन जेव्हा आपण वापरतो तेव्हा पर्यावरणाची फार मोठ्या प्रमाणात हानी होती. जसं कोळशाच्या ज्वलनामुळे कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर तसेच सल्फर म्हणजे गंधकाचे ऑक्साईड निर्माण होतात, आणि ते पर्यावरण रक्षणासाठी अतिशय अयोग्य आहेत. एक उदाहरण द्यायचं म्हणजे जेव्हा आपण 1 युनिट विजेचा वापर करतो तेव्हा ती 1 युनिटची वीज निर्माण करण्याकरता जवळजवळ 1 किलोहून अधिक कार्बन डायऑक्साईड हा हवेमध्ये उत्सर्जन केला जातो. याच्यावरनं कल्पना करा की आपण जेव्हा वीज वापरतो तेव्हा किती मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड सोडला जातो. तर हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय अयोग्य अशी गोष्ट आहे. तेव्हा या दृष्टीने ऊर्जेची शक्य इतकी बचत करणं हे अतिशय अनिवार्य आहे. आता ही जी आहे ही बचत जी आहे ही आपल्या वैयक्तिक पातळीवरती काही कारवाई करता येते, त्याचं संस्था पातळीवरती काही गोष्टी करणं आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीचा विचार केला तर आपल्या जुन्या पद्धतीचे इनकॅन्डेसंट लॅम्प वापरायच्या ऐवजी LED दिव्यांचा वापर केला तर त्यामुळे काय होतं की उजेडामध्ये फरक न पडता तुमच्या विजेच्या वापरामध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक पडतो. हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे बरेच वेळा आपण काय करतो की उपयोग नसलेलं उपकरण जे आहे ते आपण मोबाईलच्या माध्यमातून आपल्या रिमोटच्या माध्यमातून बंद करतो, आणि मेन स्विच मात्र तो काही आपण चालूच ठेवतो. त्यामुळे काय होतं की त्या उपकरणामध्ये अतिशय अल्प प्रमाणात का होईना वीज खर्च होत असते. तेव्हा जेव्हा एखादं उपकरण वापरत नसेल, जसं आपला टीव्ही वापरत नाहीये, तर त्यावेळेला नुसतं रिमोटवरनं बंद करायच्या ऐवजी आपण तो स्विच मधनं बंद केला पाहिजे. हे अशा आहे की या वैयक्तिक पातळीच्या गोष्टी आहेत. त्याशिवाय विजेची बचत करण्याकरता मोठे कारखाने आणि वीज वितरण करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या बरंच काही करू शकतात. तर त्यामध्ये वीज वितरण यंत्रणेमध्ये विजेची हानी कमी करणे हे अतिशय अत्यावश्यक गोष्ट आहे. एक आकडेवारी द्यायची म्हणजे विजेच्या हानीची जागतिक सरासरी जी आहे ना ती केवळ 8% आहे, आणि त्या उलट भारतामध्ये जे हे विजेचे प्रमाण आहे ते खरोखरच काळजी करण्यासारखं आहे. म्हणजे ते प्रमाण साधारणपणे 23% आसपास आहे. म्हणजे बघा की जागतिक पातळीवर 8% आणि आपल्या भारतात 23%. हे प्रमाण अतिशय कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे, आणि त्याकरता अनेक मार्ग आहेत. तसं एक साधी एक गोष्ट म्हणजे अशी की वीज वितरण यंत्रणेमध्ये कपॅसिटर बसवणे. हे कपॅसिटर बसवल्यामुळे काय होतं तर त्यामुळे त्या इन्स्टॉलेशनचा पॉवर फॅक्टर मध्ये सुधारणा होती आणि विजेची हानी कमी होती. त्यानंतर दुसरा एक भाग म्हणजे असा की आपण वीज वितरण यंत्रणेमध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर्स बघतो, आणि रस्त्यांचा आपल्या बरेच ट्रान्सफॉर्मर दिसतात. तर हे जे ट्रान्सफॉर्मर जे आहेत तर जुन्या पद्धतीप्रमाणे त्याच्यामध्ये CRGO या पद्धतीचे कॉईल वापरली जातात. त्याऐवजी जर अमॉर्फस कोर पद्धतीची जर कॉईल वापरली तर विजेच्या हानीमध्ये 50 ते 60% विजेची बचत होती. ट्रान्सफॉर्मर जेव्हा चालू असतो ना तेव्हा त्यामध्ये काही विजेची हानी ही कायमस्वरूपी होत असते, आणि ती काही
ती कमी करण्याचा जो मार्ग आहे तो हा एक मार्ग आहे की त्या जुन्या पद्धतीपेक्षा अमॉर्फस पॉवर पद्धतीचे जर कॉईल वापरले तर त्यामुळे बरोबर आहे, अतिशय सर. मोठ्या प्रमाणामध्ये विजेची बचत होऊ शकते. धन्यवाद सर. त्याशिवाय हो सर. अजून एक टीप आहे की हो. त्याचबरोबर वीज वाहिन्या ज्या असतात ना त्या खूप लांब लांब पसरलेल्या जातात आणि त्यामुळे विजेचा दाब कमी होतो आणि त्याचबरोबर हानीही खूप होती. तर या बाबतीमध्ये दिल्लीला टाटा कंपनी, त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टम नावाची पद्धती वापरली आणि ती वापरण्यामुळे जवळजवळ 40% जी त्यांच्या इथं वीज हानी होती ती 10%वर त्यांनी आणलेली आहे. तर अशा अच्छा. पद्धतीचे प्रयोग हे करून नक्कीच. हे कमी करता येईल. आणि आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे पवन ऊर्जा, सौर ऊर्जा याचा जगभर मोठ्या प्रमाणात वापर आता लोकांनी सुरू केलाय. भारतात सुद्धा भारत सरकारने 2022 सालापर्यंत 1,74,000 मेगावॅट वीज निर्मिती हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तर ते उद्दिष्ट त्याच्या आधीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. खरंय. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे जे जुने जे आपले कोळसा किंवा वायू आहे हो. याचं कॉन्झर्वेशन होऊ शकेल. तर खरं अशा सर, तुमचा पद्धतीने- जागतिक पातळीवरचा हा अनुभव आहे. थोडक्या वेळामध्ये तुम्ही अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेत. एक म्हणजे घरगुती पद्धतीने, त्याचबरोबर उद्योग पातळीवरती सुद्धा आपण वेळात वेळ काढून सहभागी झालात. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. सर, काय सांगाल तुम्ही जो मुद्दा घेतला होता तोच पुढे मुद्दा सरांनी पण कंटिन्यू केलेला आहे. मी मुजुमदार सरांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी अत्यंत समर्पक शब्दांमध्ये इंधन बचतीबद्दल आणि इलेक्ट्रिसिटी जी कारखान्यांमध्ये आपण वापर करतो आणि इंधनाचा वापर करतो त्याबद्दल खूप उपयुक्त माहिती दिली, जी या आपल्या चर्चेमध्ये अत्यंत समर्पक आणि महत्त्वपूर्ण आहे. मला असं सांगायचं आहे की जसे सर सांगत होते, एनर्जी ऑडिट ही कारखान्यांमध्ये अत्यंत अनिवार्य आहे. आणि मोठमोठे कारखाने आपण जर बघितले, पेट्रोलियम रिफायनरीज किंवा खताचे कारखाने किंवा मग बाकी जे एनर्जी इंटेन्सिव्ह कारखाने आपण म्हणतो, तर त्यामध्ये एनर्जी ऑडिट, ऊर्जा लेखा परीक्षण यामध्ये बरीचशी जागरूकता आढळून येते. परंतु स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जे छोटे कारखानदार आहेत त्यांना याबद्दल अजिबात माहिती नसतं. आमचे अनुभव असे सांगतात की जेव्हा मी छोट्या कारखान्यांना फ्रीमध्ये व्हिजिट देतो आणि सरकारतर्फे त्यांना मदत करतो, तेव्हा त्यांना त्यांचे असे प्रश्न असतात की जी इलेक्ट्रिसिटी आहे ते कन्झम्पशन होतं, लॉसेस आहेत, मोटर्स असतात, ज्या 10 वर्ष जुन्या मोटर्स असतात, तर त्यांचं आपण काय करू शकतो. तर आम्ही त्यांना असा सल्ला देतो की एनर्जी एफिशियंट मोटर तुम्ही वापरायला हवे. त्यामुळे तुम्हाला 10 ते 20% वीज बचत मिळेल. आणि जे रिवाइंडिंग मोटर्स असतात म्हणजे त्याची कॉईल वगैरे बर्न होते, तर त्या अशा मोटर्स त्या तुम्ही एक वेळेमध्ये रिवाइंडिंग केलं असेल तर तुम्ही नक्की बदला एनर्जी एफिशियंट मोटरनी. त्यामुळे तुम्हाला नक्कीच वीज बचतीचा फायदा होईल. एनर्जी ऑडिट जर प्रत्येक कारखानदारांनी त्याकडे लक्ष देऊन त्याचे जे सल्लागार असतात, एक्सपर्ट असतात, किंवा पीसीआरए आमच्या संस्थेला जरी त्यांनी कॉन्टॅक्ट केला वेबसाईटवर pcra.org या वेबसाईटवर संकेतस्थळावर जर त्यांनी बघितलं तर आम्ही तिथे येऊ. आमचे जे सहकारी असतात आणि आमच्या ज्या सहकारी कंपन्या असतात त्या पण येतील आणि तुम्हाला नक्कीच मदत करतील. मस्त. म्हणजे आपण सगळेच जाणता ज्येष्ठ अभिनेते, कलासक्त अभिनेते अशी ज्यांची ओळख आहे, जागतिक पातळीवरती कामाच्या माध्यमातून त्यांचा ठसा उमटलेला आहे, ते ओम पुरी. पद्मश्री ओम पुरी यांचं निधन झालेलं आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी सह्याद्री वाहिनीची एक अनोखी ध्वनिचित्रफीत. पहला मेरा जो जहां मैं पेइंग गेस्ट था वो था ऑफ हिल रोड. अच्छा. सेंट एंड्रू चर्च के बगल में गली हाँ जी. एक बंगला था, उसमें एक कमरा मुझे. और आज तो खैर मैं यकीन भी नहीं कर सकता कि 175 रुपए उसका किराया था और 1 महीने का एडवांस. और फिर मैंने कहा यार ये फिर आक्रोश रिलीज हो गई थी. आक्रोश से भी मुझे बहुत अच्छा मतलब जो आर्ट फिल्म मेकर्स हैं उनकी तरफ से बहुत ही एक पॉजिटिव रिस्पांस मिला. लेकिन कमर्शियल सिनेमा ने मुझे इस्तेमाल करने का ऐसे सोचा जैसे कि जो विलन के इस तरफ खड़े रहते हैं ना ऐसे करके, तो वैसा कुछ मुझे रोल देने चाहे जी. जिसके लिए मैंने कहा जी बस धन्यवाद. ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी आपल्याबरोबर आहेत. कायमच त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून ते सततच आपल्याबरोबर राहतील. सह्याद्री वाहिनीची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मंडळी, आज आपण बोलत आहोत सखी सह्याद्रीमध्ये इंधन बचत, काळाची गरज या दृष्टिकोनातून, आणि अतुल व्यवहारे सर आपल्याला मार्गदर्शन करतात.
सर, इंधन बचत म्हणत असताना रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये काय करावं याविषयी तुम्ही तर सांगितलेलं आहेच आहे. याच बरोबरीने अनेक मुद्दे येतात की काय करावं नेमकं आणि कसं करावं. मगाशी आपल्याला फोन आला होता आणि त्या सरांनी असं म्हटलं होतं की त्यांनी 2 व्हीलर घेतली होती जी इलेक्ट्रिसिटीवरती चालते. 4 व्हीलर घेण्याची त्यांची इच्छा आहे, पण नेमकं कशा पद्धतीने ते अंमलबजावणी होईल आणि कशा पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये ती इलेक्ट्रिसिटीवरती चालणारी मोटर उभी असेल त्याविषयी काय करता येऊ शकेल, संशोधन काय सांगतं? तुम्ही एक बघितलं असेल, मागच्या आठवड्यामध्ये एक बातमी आली होती की आपले माननीय पेट्रोलियम मंत्री त्यांनी प्रधान सर त्यांनी 2 व्हीलरचं एक उद्घाटन केलं होतं जे इलेक्ट्रिकवर चालतं मागच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये. ही जी बातमी आली मला वाचून फार आनंद झाला. यामध्ये खूप मोठं संशोधन सुरू आहे आणि पुढच्या काही वर्षामध्ये मे बी 2-3 वर्षामध्येच आपल्याला हे बघायला मिळेल की बरेच लोक समाजामध्ये इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या हे वापरतात. पण त्यासाठी काही गरज असते जे म्हणजे बॅटरी चार्जिंग. तर आता जर आपण जी स्टोरेज असते बॅटरी त्याचं लाईफ आणि दुसरं म्हणजे त्याचे स्टेशन्स ते जसे जसे वाढतील तर तशा रीतीने मग त्याचा वापर पण वाढ होईल आणि त्याची किंमत, तर हे सर्व काळाला सुसंगत असलेल्या गोष्टी आहेत. त्या जसं डेव्हलपमेंट आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये होईल त्याप्रमाणे त्याचा वापर पण इलेक्ट्रिसिटी मोटरचा वापर पण वाढवता येईल. सर, माझ्या टेबलावरती आपल्याला ही वेगवेगळी पुस्तकं दिसत आहेत आणि अतिशय माहितीपूर्ण अशी पुस्तकं, प्रेक्षकांना पण त्याविषयी माहिती दिलीत तर फार बरं होईल. ही वेगवेगळी पुस्तकं नेमकी काय आहेत? धन्यवाद मॅडम. PCRA पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन आपण ही जी पुस्तकं आहेत ती आमच्या संकेतस्थळावर अवेलेबल आहेत. निरनिराळी पुस्तकं जी शेतकऱ्यांसाठी, इंधन बचतीसाठी, कारखान्यांसाठी आणि वाहतुकीचे जे ट्रेनिंग असतात, ड्रायव्हरला ट्रेनिंग असतात त्याचे टिप्स असतात, या सगळ्या टिप्स तुम्हाला संकेतस्थळावर मिळतील. तुम्ही ते डाउनलोड करू शकता. संकेतस्थळाला PCRA.org हे संकेतस्थळ आहे आणि आम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुकवर आहोत. आमचं पेज आहे PCRA, ते पण तुम्ही बघू शकता. खरंय सर, या दृष्टिकोनातून माहिती मिळत असताना एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सिग्नलवरती उभ्या असलेल्या गाड्या किंवा प्रत्येक वेळीच कुठे ना कुठे जेव्हा वाहन जात असतं त्या प्रत्येक वेळी कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी, या सगळ्याविषयीच माहिती कशी द्यावी? वाहतुकीचं जे आपण संदर्भ आहे इंधन समस्येवर किंवा इंधनाचा जे खर्च होतो त्यावर, तर PCRA तर्फे 5-6 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये सिग्नलवर गाड्या ज्या थांबतात 3 दिवस त्याचा अभ्यास केला गेला आणि त्यामुळे सिग्नलवर जर गाड्या सुरूच ठेवल्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर 15 सेकंदाच्या वर तर किती खर्च होतो. गाड्यांचे पूर्ण मारुती गाड्यापासून सर्व 4 व्हीलर गाड्या आणि प्रत्येक सिग्नलवर त्याचा अभ्यास केल्यानंतर असं दर्शवण्यात आलं की 994 कोटी रुपये हे दरवर्षी इंधनावर वाया जातात जर 15 सेकंदाच्या वर जर गाड्या सुरूच असतील. तर माझा असा सल्ला आहे, अशी टिप आहे की अशा सिग्नलला, ज्या ट्रॅफिक सिग्नलला जास्त वेळ असतो 15 सेकंदाच्या वर, तर तुम्ही गाड्या स्टॉप करा आणि नंतर तुम्ही सिग्नल सुरू झाल्यानंतर गाडी स्टार्ट करा. त्यामुळे बरीच इंधन बचत होईल. सर, वेळ कमी आहे, बऱ्याच मुद्द्यांना तुम्ही आढावा घेतलेला आहे, दूरध्वनीच्या माध्यमातून सुद्धा तज्ज्ञांनी बऱ्याच मुद्द्यांचा आढावा घेतलेला आहे. पण मुद्दा असा येतो की आज पेट्रोलचे किंवा ऊर्जेचे वाढते दर हा प्रश्न सामान्यांपुढे असताना सुद्धा त्याचा वापर हा सुद्धा तितकाच आहे. वापर आणि दर यांचं प्रमाण वाढतंच आहे आणि या बरोबरीने नियंत्रणामध्ये सुद्धा वापर आणायचा आहे. पटकन काय सांगू इच्छिता? ह्या प्रश्नावर वापर आणि दरवाढ ह्यावर एक आहे की दरवाढ जशी जशी वाढत जाईल तसं तसं प्रत्येकाला जागरूक राहावं लागेल. इंधन बचत मी काय करू शकतो, जर माझ्यात मी बदल घडवला तर समाजात बदल घडेल, देशामध्ये बदल घडेल आणि जागतिक पातळीवर त्याचे परिणाम दिसतील. आपण म्हणतो की ग्लोबल थिंकिंग, लोकल ऍक्टिंग, म्हणजे स्वतःहून मी बदल घडवायला पाहिजे. गांधीजींनी असं सांगितलं आहे, जर तुम्हाला जगामध्ये बदल बघायचा असेल तर तुम्ही तो बदल आधी स्वतःमध्ये घडवा. मी माझं उदाहरण देतो. माझ्या घरी इलेक्ट्रिसिटीचं बिल 40% कमी येतं कारण मी LED लाईटचा वापर करतो आणि त्यानंतर माझी पत्नी आणि मुलगी हे मला वारंवार सांगतात. आम्ही सर्वजण मिळून विचार करतो या गोष्टीवर. विजेची उपकरणं बंद ठेवतो जेव्हा मी तिथे नसतो आणि योग्य वापर करतो जेव्हा पाहिजे, जरूरत असेल तेव्हा. त्यामुळे 40%च्या वर विजेचं बिल माझ्या घरामध्ये कमी झालंय.
एसीचं जे तापमान असतं ते 25 डिग्री ठेवा, कम्फर्ट ठेवा. तुम्हाला वापरण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं वापरा, पण त्याचा नाहक वेस्टेज व्हायला नको, त्याचा दुरुपयोग नको, हे माझं सांगणं आहे. खरंय. अतिशय महत्त्वाचा संदेश आहे तो म्हणजे ग्लोबल थिंकिंग, लोकल ऍक्टिंग. या दृष्टिकोनातनं हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आज घराघरामध्ये जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं घराघरामध्येच दडलेली आहेत. कसा वाटला तुम्हाला भाग? आणि या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधून बघूया आणि ती उत्तरं आम्हाला नक्की कळवा या फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून. पत्ता तुम्हाला माहिती आहेच, www.facebook/sakhisahyadrati आणि sakhisahyadrati@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. जर तुम्ही सहभागी झालात, सोप्या भाषेत नेमकी माहिती पोहोचवलीत, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.